आता पुण्यात्म्यांनो, 4थ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकात फक्त एवढंच सांगितलं आहे की ह्या द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. द्रव्यमय यज्ञ कोणता असतो? जो धनाने संपन्न होतो. यज्ञ जसा भंडारा आहे, कुठे कोणी मंदिर बांधलं याला कोणी धर्म मानतात, जसं कोणी घोंगड्या वाटतं अशा प्रकारे कोणी धर्मशाळा बांधतं. तर सांगायचा अर्थ असा की तू पहिल्यांदा ज्ञान समजून घे. त्या तत्वज्ञानाला न समजता अंधाधुंद तसंच काही दान करण्याऐवजी ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. ज्ञानाला समज, मग त्यानंतर त्या तत्वज्ञानाच्या आधाराने तू नंतर धर्म कर. जसं डोळे मिटून अंधपणे धर्म करण्याने काही लाभ होत नाही, असा या म्हणण्याचा अर्थ आहे. 4थ्या अध्यायाचा श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 मधील श्लोक नंबर 33 आपण वाचू. याचं पुढे वर्णन आहे. म्हणजे असेच डोळे बंद करून आंधळेपणाने धन वाया घालवण्यापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. म्हणजे आधी तत्वज्ञान समज आणि यावन मात्र म्हणजे संपूर्ण कर्म त्या ज्ञानामध्ये समाप्त होऊन जातं. बिनमतलबी कर्म काय कामाचं, त्या ज्ञानात सगळं संपून जातं. त्यात काय होतं? गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दाने, गुरु बिन दोनों निष्फल है, चाहे पूछो वेद पुराण. म्हणजे पूर्ण संताचा शोध घ्या, म्हणजे तत्वदर्शी संताचा शोध घेतल्यानंतर दान करा. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.